प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। कठोपनिषदाचे 2 अध्याय, प्रत्येक अध्यायात 3-3 वल्ली. त्यापैकी आपली प्रथम वल्ली काल संपली. त्याच्याच विचाराच्या सातत्यानुसार पुढे आता दुसरी सुरू होत आहे. पहिल्यामध्ये नचिकेताचं उदाहरण घेऊन वेदांताच्या साधकामध्ये वेदांताचं ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टीने काय काय पात्रता योग्यता असली पाहिजे, एक वैराग्य, षटसंपत्ती, मुमुक्षुत्व, या सगळ्या गोष्टी आतापर्यंतच्या या नचिकेताच्या चरित्रावरून सांगितल्या आहेत. शिवाय त्याचा न्याय, घरच्या बाबतचं स्थैर्य, शांती होईल अशा प्रकारचा विचार, समाजाचा विचार आणि मग स्वतःच्या उद्धाराचा विचार आहे. अशा प्रकारचा मुमुक्षूच या ब्रह्मविद्येचा अधिकारी होऊन त्याला जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो याचा हे सांगून आता वेदांत विषयाची प्रशंसा आणि महत्त्व सांगणारा, विशेषतः साधकासाठी मार्गदर्शन करणारा हा दुसऱ्या वल्लीचा भाग आपल्याला इथे दिसत आहे. सुरुवात होत असते वेदांताची केव्हाही विवेकापासून. ज्ञानेश्वर माऊलींनी देखील आपल्या सद्गुरूंना नमस्कार केला. शेवट म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. हा विवेक हा वेदांत साधनेचा पाया आहे. बस तुमचा विवेक दृढ पक्का असेल आणि त्याच्या अनुरूप जर नको त्या गोष्टी सोडायचं जमलं, वैराग्य, रागद्वेषादी, तर जास्तीत जास्त आपल्याला ब्रह्मविद्येचा लाभ आपण घेऊ शकतो. तर या दृष्टीने आता द्वितीय वल्लीमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. त्यात 2 प्रकारच्या सुखाचे 2 मार्ग सांगितले. एक पूर्ण सुखाकडे, शाश्वत सुखाकडे जाणारा मार्ग, त्याला म्हणतात श्रेय. अनेक तात्पुरत्या सुखाकडे असणारा संसारिक सुखाचा मार्ग, त्या म्हणतात प्रेयस. तसे 2 ट्रॅक असतात, 2 ध्येयाकडे जात असतात. एक निवृत्तीचा मार्ग म्हणजे बाहेरनं सगळं मन काढून ध्यान चिंतनी आपल्या परिपूर्णतेपर्यंत जाण्याचा एक मार्ग. दुसरं बाह्य वस्तूचं ध्यान करायचं, त्याची प्राप्ती होण्यात. पण दोघांमध्ये जो पूर्णत्वाच्या मार्गाचं अवलंबन करतो तो आपल्या जीवनाचं सार्थक करतो. दुसरा जो आहे तो कदाचित सफलता करेल पण सार्थकता त्याच्यात होत नाही. हा भाव हृदयात ठेवून आता पुढच्या वल्लीचा सुरुवात होत आहे. आपण बघूया. हे यमराजाचं वक्तव्य आहे की विद्यार्थ्याचं ऑब्झर्वेशन त्यांनी केलं, पाहिलं की त्याच्यामध्ये सगळे आवश्यक तेवढे गुण आहेत. विवेक आहे, कारण वडिलाची विवेकाच्या भाषेत बोलला असं पाहून आलं नाही. वैराग्य म्हणजे स्मशान वैराग्य नव्हे, पण कुठल्याही प्रकारचं त्याला आसक्ती नव्हती. त्याने तवयो वहा स्तवनृत्य गीते वगैरे वगैरे सांगून हे तुमच्या जो लखलागापासून सांगितलं. तिसरी गोष्ट तळमळ आहे त्याला जाणून घेण्याची की काय होतं ह्या आत्म्याचं, म्हणजे मुमुक्षुत्व आहे. आणि त्याच्याबरोबर नम्रता वगैरे असल्यामुळे षटसंपत्ती आहे. हे जेव्हा त्याने ऑब्झर्व केलं तेव्हा आता ब्रह्मविद्या सांगत असताना ब्रह्मविद्येचं महत्त्व सांगून त्याचा काय लाभ होतो आपल्या जीवनात साधकाला हे सांगून आता ही वल्ली सुरू होत आहे. त्यातला पहिला मंत्र वाच. अन्यत् श्रेयो अन्यदुतैव प्रेयः उभे नानार्थे पुरुषंसि नीतः तयोः क्षेयः आददानस्य साधुर्भवति हीयते अर्थात यौ प्रेयो युरेते. साधकाच्या समोर असे 2 मार्ग उभे असतात. ही स्टँडिंग ॲट द क्रॉस रोड.
एक मार्ग जातो तो पूर्ण सुखाच्याकडचा आणि दुसरा तात्पुरत्या सुखाचा. त्याला इथे टेक्निकल शब्द वापरले यमराजांनी आपल्यानुसार की एक मार्ग श्रेयाचा, श्रेय हा कल्याणप्रद असणारा मार्ग, पूर्णत्वाकडे नेणारा, पूर्ण सुखाकडे नेणारा मार्ग. दुसरा प्लेजरचा म्हणजे तात्पुरत्या सुखाचा. उत एव अन्यत प्रिय. असे दोन मार्ग असून ते साधकाच्या समोर, जिज्ञाच्या समोर उभा असतात. श्रेयश्च प्रियश्च मनुष्यम येतः. श्रेय आणि प्रिय असे दोन्ही मार्ग मनुष्याच्या समोर सन्मुख उभे असतात की इकडे जायचं का तिकडे. आणि ते काय करतात ते पुढे त्याचं प्रयोजन. ते उभे नानार्थे पुरुषम सिनीतः. ते हे दोन्ही मार्ग, एक श्रेयाचा मार्ग मुमुक्षुत्व ठेवून त्याची जिज्ञासा करून, कारण जोपर्यंत त्याची साधकाची जिज्ञासा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला अपूर्णतेची जाणीव राहते. तो एक आहे पूर्णत्वाकडे प्राप्तीच्या सुखाचा मार्ग, श्रेय प्राप्तीचा मार्ग. म्हणून गीतेत अर्जुन देखील यत् श्रेयस्यात् निश्चितम ब्रूहि. जे माझ्यासाठी श्रेय असेल, कल्याणकारक असेल ते मला नक्कीच सांग. तर ऐक म्हणून. दुसरं प्रिय म्हणजे बाकीचं सुख, तात्पुरतं सुख ज्यात मिळणार आहे. उत अन्यत प्रिया ते उभे नानार्थे. ते दोन्ही भिन्न प्रयोजनांनी युक्त होऊन एक पूर्ण सुखाकडे नेणारा मार्ग, मोक्षाकडे नेणारा मार्ग, आपल्या अविद्येतून, या शृंखलेतून, बंधनातून मुक्त करणारा मार्ग. दुसरा यात मायेच्या याच्यात अडकून ठेवणारा पुरुषम सिनीता. पुरुषाला म्हणजे जीवाला, देहीला. सिनीता म्हणजे बांधतात. कारण बघा शेवटपर्यंत कुठली जरी इच्छा असेल तर जोपर्यंत माणसाची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला अपूर्णतेची जाणीव असते. अपूर्णतेची जाणीव झाली की मग तो धडपड करत असतो आणि अशा तऱ्हेने त्याचं सुरू असते. ते उभे हे दोन्ही पुरुषाला बांधत असतात एका ठिकाणी. बांधतात म्हणजे जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला अशा याच्यात एक अपूर्णतेची भावना जाणून असते. नानार्थी भिन्न प्रयोजने सती. दोन भिन्न प्रयोजन आहे. एक शाश्वत सुखाकडे नेणारा मार्ग, एक तात्पुरत्या सुखाकडे. काल उदाहरण दिलं, तुम्ही एक तात्पुरती नोकरी आहे, 2-3 वर्षात पगार भरपूर आहे, नंतर 1-2 वर्ष जरा तुम्हाला पगार कमी आहे, पण नंतर परमनंट आहे. तर अशासारखे हे दोन भिन्न प्रयोजने सती दो असून सिनीत बदलीत ते बांधत असतात. कशाने? त्या इच्छेशी एकरूप होऊन राहत असतात, आकर्षित करत असतात. आपल्याला नेहमी असं ठेवते, आता इकडे का तिकडे, क्या छोडे क्या जोडे, काय मिळवावं काय सोडावं असं त्याला मनात येत असतं. पुरुषम म्हणजे आता अर्थ ह्या शरीरामध्ये राहतो. पुरुषेना द्वा पुरुष हा शरीरामध्ये राहतो, त्या देहीला, जीवाला. अशा तऱ्हेचं तो आकर्षणाने आपल्यासमोर उभा राहत असतो. इकडे एक वाटतं की आता संसार केला पाहिजे, दुसरं वाटतं की आपल्याला परमार्थाचा आनंद मिळवला पाहिजे. आणि एका वेळेस दोन्ही एका माणसाला शक्य नाही. शंकराचार्यांनी त्या गीतेच्या भाष्यात म्हटलं आहे, नाही एकस्य कर्मफलार्थित्व मुमुक्षुत्वमचे युगपत संभवते. या दोन इच्छा एका वेळेस बैलाच्या शिंगासारखे एकदम वाढत नाही. ही इकडची इच्छा जर असेल तर परमार्थाची इच्छा आपली दबून राहते. तसं प्रत्येकालाच वाटतं. तुम्हाला विचारलं तर वाटत नाही का आपल्याला पूर्ण सुख मिळावं शाश्वत, पण ह्या सुखाच्याकडे जेव्हा आपलं मन लागलेलं असतं तेव्हा ती सुखाची इच्छा दबून जाते. क्लिअर ठेवा, इथून आता सुरुवात. आणि त्या दृष्टीने हे त्याला आकर्षणामध्ये ठेवून एक प्रकारचं बंधनामध्ये लावत असतात की कुठे जायचं मी आता. इकडे संसार पुढे म्हणतो, त्या भक्तीच्या ठिकाणी भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे. भक्ती विना देव दिसत नाही आणि पैशाविना संसार चालत नाही. सांगा मी काय करू, हे करू का ते करू. हे संतांनी बिलकुल इतकं
कॅप्सूल टॅबलेट केलं, फक्त ह्याचं मागोवा घेऊन मागितलं म्हणजे आणखी मजा वाटते. तर अशा तऱ्हेने दोन त्याच्यासमोर उभे असताना माणूस विचारात पडतो. आता त्यात प्रत्येकाने कोणतं प्रयोजन किंवा कोणतं फळ सिद्ध होत असतं हे सांगायचं. तयो उभयो या दोयपैकी श्रेय हा आददारस्य साधू भवती. श्रेय म्हणजे पूर्ण सुखाच्या शाश्वत सुखाचा अनुसंधान करणारा जो साधक आहे, जिज्ञासू आहे. साधू याचा अर्थ त्याच्या जीवनाचं कल्याण होतं. ज्याच्यासाठी त्याने जीवन घेतलं त्याची इति कर्तव्यता त्याला लाभते. आपल्याच्या जीवनात काही मिळवा, लिहून टाका कागदावर, असं की मिळेल तेवढ्या पुरतं समाधान वाटतो, पण आणखी दुसरं काहीतरी उभं होतं आपल्याचं. तेवढं आता दुसऱ्या मुलीचं लग्न झालं की झालं, पण झाल्यावर संपलं का? एकानंतर एक प्रोजेक्ट सुरूच असतो आपल्या मनात. पण या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या त्याच्या इच्छा वासना पूर्णत्वाचा आनंद त्याला देऊन जातो. म्हणून हा विचार करून श्रेय हा आदरास्य स्वीकुर्वाणस्य, ज्यांनी श्रेयाचा स्वीकार केलाय, अंगीकार केलाय, भाष्यकारामुळे क्लिअर केलाय. साधू भवती त्याचं कल्याण होतं, त्याची इथे कर्तव्य असतात ते त्याला सार्थकता लाभते की कृतकृत्यता लाभते की या ज्या जीवनासाठी मी आपलं मनुष्य जन्म घेतला त्याचं सार्थक झालं. आणि हे जाणून साधू भवती असं अर्थात पुरुषार्थात पारमार्थिकात प्रयोजनात ही येते. आणि मग तो प्रेयाचं तात्पुरतं असलेल्या सुखाबाबत तो बाजूला होतो. ह्या प्रेय हा वृणीते. आता याचा उलट तो प्रेय मार्गाला जातो, तात्पुरत्या सुखाच्या मागे जातो. तर त्याचं काय होतं? प्रियावृणीते सहा अर्थात येते. तो आपल्या जीवनाचे जे इति कर्तव्य आहे किंवा जे सत्याला आहे तो पारखा होतो. दरवेळेस आपल्या इथे हे सगळं चाललं असतं सतत, आणि एका वेळेस दोन्ही गोष्टी शक्य नाही ना. आमचे गुरुदेव म्हणायचे की प्रत्येकामध्ये ह्या पूर्णत्वाची इच्छा स्वाभाविक आहे, नॅचरल आहे. तुम्हाला सगळ्याला जर विचारलं तुम्हाला काय वाटतं, जगावं असं वाटतं, ज्ञान मिळवावं असं वाटतं, सुखाची प्राप्ती करावीशी वाटते, पण कोणतं जगणं? कायम त्या ठिकाणी ज्या सत्स्वरूपाची जाणीव आहे, चित्त आहे, आनंद आहे, असं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला पूर्णत्वाची प्राप्ती व्हावी. पण त्यात देखील तीन प्रकारचे लोक असतात की हे सगळी इच्छा असून ज्याच्यातली ही इच्छा पूर्णपणे दबून जाते, पूर्णपणे आवरण आलं असतं, त्याला जाणीव देखील नसते की असं काही जीवनात प्राप्त करायचं म्हणून, बिलकुल हा म्हणून झोपलेला असतोय बाबतीत. दुसरं काहीच्या याच्यात थोडं 50-50 हे करावं ते करावं असं काहीतरी सुरू होतं. तिसरा पूर्ण कॉन्शियस होतो की नाही हे आत्ता त्याचं केलं तर उपयोगाचं आहे. पुढे त्या केनोपनिषदात म्हणजे असं सत्यमस्ती न चेत ह्या अविदित महती विनष्टी. इथे जर आपण हे तत्व जाणलं नाही तर जीवनाची मोठी हानी आहे. करता है जीवन की हानी. हे असा विचार करू म्हणजे, आणि हा विचार नचिकेताच्या तुम्ही पाहायला पाहिल्याच्या सगळं त्याच्याबरोबर प्रलोभन मिळालं, आणि कितीतरी आपल्यापेक्षा उच्च प्रकारचं त्याच्यासमोर सुखावं गोष्टी सांगितल्या पण नाही म्हणाले. म्हणून आज त्याला एक कशासाठी सांगत आहे की विद्यार्थी आपल्याकडे जो आला आहे तो योग्य अधिकारी आहे की नाही याचं पूर्ण ऑब्झर्वेशन किंवा अवलोकन करून आपला अभिप्राय गुरु सांगत आहे त्याच्यामध्ये की त्या श्रेयाची निवड करणाऱ्याचं कल्याण होतं. याचं उलट येऊ प्रेयावरून येते. जो प्रेय मार्गाची म्हणजे तात्पुरत्या सुखाच्या मागे संतती आहे, संपत्ती आहे, नावलौकिक आहे, यांनी सुख मिळतं माणसाला. मग त्याचा स्वभाव कसा आहे जर आपण अनुभवाच्या दृष्टीने पाहिलं की जोपर्यंत याची आपल्याबरोबर अनुकूलता असते तोपर्यंत आपण सुखी असतो. उद्या त्याची प्रतिकूलता झाली आपल्याला दुःखाचा प्रसंग येतो. एखादा दोन पार्टनर एकमेकाशी व्यवस्थित चालतं, पण जेव्हा पिकअप अचिव्हमेंटपर्यंत कंपनीला जाते आणि जेव्हा काही तो डिफॉल्केशन काय करतो तो दोघं एकमेकाशी अगदी 100% वैमनस्य करतो. उलट त्याला इन्सेन आउट त्यात म्हणजे अगदी व्यवहारात उदाहरण द्यायचं. कुठपर्यंत सुख राहिलं दोघं, जोपर्यंत संयोग होता तोपर्यंत. कर्माच्या दृष्टीने खूप कर्म करा माणसाला अधिकच अधिकम फल मिळतं, जास्तीत जास्त स्वर्ग लोकांपर्यंत जाता येईल, पण ते देखील कायमचं नाही. क्षीणे पुण्य मरते लोक विषय विचार केला ते.
अशाच विद्यार्थ्यांना पण परीक्षा लोकान कर्मचितान पण मुंडकोपनिषद देणार आहे. हे त्याच्याने ऑब्झर्वेशन आहे की ठीक आहे हे मिळू शकेल मला, असा विचार करून त्या श्रेय मार्गाचं घेतो तो ठीक आहे, पण याला डावलून देतो, सोडून देतो. खाऊ पिऊ राहू मजा कर, काय करायचं आहे, अध्यात्माने काही होणार आहे का, अंगे. मग कधीतरी तो पश्चातापच पडतो, कारण माणसामध्ये ही पूर्णत्वाच्या प्राप्तीची भावना इंजेक्टेड बाहेरनं घातलेली नाही, स्वाभाविक आहे, ते दबून जाते. आणि त्याला दाबून जेव्हा प्रेयाची निवड करतो म्हणजे बरोबर त्या सुखाकडे जातो तर काय होईल, अर्थात येते. जीवनात जो पुरुषार्थ प्राप्त करायचा असतो त्याला तो वंचित होतो. तसे दोन पुरुषार्थ तर जनावर देखील करतात, अर्थ पुरुषार्थ आणि काम पुरुषार्थ. कुत्र्याला ब्रेड दिली, सकाळी घेते का तो संध्याकाळी बँकेत ठेवायचे म्हणजे नंतर खातो. आपण तसं पोळीचे तुकडे झाले दुसऱ्या दिवशी आपण त्याला फोडणी देऊन वगैरे आपण करतो. बाकीचं कुत्रा कुत्री बाकीचे आणखी करतोच. इव्हन याला देखील जागा दिली आहे, पण एवढ्यासाठी त्याला जागा दिली नसून पुढचे दोन पुरुषार्थ महत्वाचे. कोणते, धर्म पुरुषार्थ आणि मोक्ष पुरुषार्थ. असा जर माणूस गृहस्थाश्रमी असून जर धार्मिकतेने वागत असेल, समर्पण भावने, त्याचं अंतःकरण शुद्ध होईल, शुद्ध होऊन त्याच्या जिज्ञासा होईल याची नचिकेतासारखी की आपण पूर्णत्वाकडे गेलं पाहिजे. तर मोक्ष म्हणजे मुद्दा काय की जनावर देखील हे दोन पुरुषार्थ करतात. कोणता, अर्थ पुरुषार्थ आणि काम पुरुषार्थ. धर्म पुरुषार्थ ते त्याच्याकडून अपेक्षा नाही. बिलकुल जनावरासारखा वागणारा माणूस आहे तो याला सगळं डावलून देतो, काय करायचं म्हणायचं, याने काही होतं का. पण होतं काय, तो जीवनाची हानी करतो, करता है जीवन की हानी. बस प्रियाची निवड करतो अर्थात येते, म्हणजे तो कल्याणाच्या मार्गापासून वंचित होतो. याला पुढे म्हणणार एक विद्येचा मार्ग, दुसरा अविद्येचा मार्ग. एक परमार्थाचा मार्ग आणि केवळ भौतिकतेचा मार्ग, प्युअर मटेरियलिझम. बस. आणि तुम्ही बघू शकता त्या लोकांना हे ऐकायला देखील बरं वाटत नाही, ते काय बेस करायचं काय, आणि मग पश्चाताप करतात सगळं, कारण आयुष्य आहे ना ते तुम्हाला शिकवतं हळूहळू. आता कसं तरी सांगत आहे की आपल्यासमोर आलेला जो विद्यार्थी आहे त्याला या शास्त्रानुसार तो या मार्गावर, योग्य मार्गावर आहे की नाही ते त्याला सांगून मग ब्रह्मविद्येचा किंवा काय होतं आत्म्याचं याच्या बाबतचा उपदेश सांगत आहे. आता पुढच्या याच्यात हा सत्सत विवेक करून प्रिय मार्गाला जातो, तो कसा जातो आणि श्रेय मार्गाकडे जातो, तो कसा पूर्णत्वाकडे जातो, आता हे पुढे सांगतो. सत्सत विवेकाचा मार्ग या पुढच्या सांगितलेले. जसा हंस पक्षासारखा निरक्षीर न्यायाने दूध आणि पाणी एकत्र असतं, पण हंस पक्षी काय घेतो, दूध घेतो, पाणी सोडून, सार घेतो आणि असार सोडून देतो. तसं पाहत श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मेतः तौ संपरित्य विविनक्ति धीरः श्रेयो हि धीरो अभिप्रेयसो वृणीते प्रेयो मंदः योगक्षेमात् वृणीते. अशा तऱ्हेचे दोन मार्ग तुम्हाला सांगितले. सरळ अर्थ काय की कल्याणकारी मार्ग आहे, दुसरा तात्पुरता सुखकारी मार्ग आहे. दोन्ही सुखाचे मार्ग आहे. तर हे ज्याच्या विवेकात आलेलं आहे की श्रेयश्च प्रियश्च मनुष्य मिळतात. श्रेय आणि प्रिय हे दोन्हीही मनुष्याच्या समोर उभे असतात, इकडे एक तिकडे जायचं म्हणून. पुढे म्हणजे तौ संपरित्य विविनक्ती धीरा. धीरा म्हणजे विद्वान पुरुष, विवेकशील असलेला पुरुष. या दोघांची चांगल्या प्रकारे परीक्षा करून किंवा विचार करून, निरीक्षण करून त्याचं विवेचन करतो, त्याचा विवेक करतो की आपल्यासाठी काय श्रेय आहे, आपल्या कल्याणाचं काय. असा जो विद्वान आहे तो काय करतो, श्रेय आहे धीरो अभिप्रेयसो वृणीते. आणि श्रेय मार्गाचा तो हा धीर, हा प्रेयस, हा अभिश्रेया वृणीते.
तो प्रेम मार्गाचं तात्पुरतं सुख रागद्वेष त्याच्यातले सोडून धैर्यवान पुरुष त्या प्रेयसापेक्षा श्रेयसाची निवड करतो. चॉईस असतो माणसाला. तर त्याला तू चॉईस घेतो की या मार्गाने जायचं थोडं कठीण आहे पण त्याच्यानंतर पूर्णत्वापर्यंत येणार आहे. मंद हा तो मंद म्हणजे विवेकी नाही, मंद बुद्धीचा माणूस आहे. त्याला समजून पडत नाही, वरवर विचार करतो, डेप्थमध्ये नाही. योगक्षेमात प्रिय हा वृणीते. हा योग आणि क्षेम दोन शब्द गीतेतही आले आहे की अप्राप्तस्य प्रापणम योग आणि तद्रक्षणम क्षेम. जी वस्तू आज सुखासाठी मला मिळाली नाही ते मिळवण्याचा प्रयास करणं हा योग आणि ती प्राप्त होणं आपण तो योग. दुसरं क्षेम म्हणजे त्यानंतर ती आपल्याजवळ राहिली पाहिजे. समजा मी भाड्याच्या घरात आहे असं वाटते की मला आपलं घर झालं पाहिजे, स्वाभाविक आहे. आता जोपर्यंत त्याच्या याच्यात लालसा आहे, इच्छा आहे, तोपर्यंत इच्छा ठीक आहे, घर मिळवायची इच्छा आहे, मी. आता अप्राप्तस्य प्रापणम म्हणजे पूर्वी मिळालं नव्हतं घर ते आता मिळालं, तो त्याचा घराचा आहे, गृहयोग हा. दुसरं गृहक्षेम हा बरोबर राहिलं पाहिजे आपल्याबरोबर, म्हणजे याच्यात आपलं सगळं मन जात असतं. तसंच संतती संपत्ती पैसा मुला जोपर्यंत त्याचा संयोग होणं मिळणं तर तो योग आहे. तो म्हणजे आपलं योग आला भेटायचा असं म्हणतो योग. आणि दुसरं क्षेम असलं पाहिजे. ह्या दोन मध्ये आपल्या मनाची अँझायटी सगळी व्यक्त होते. फर्स्ट अँझायटी टू ॲक्वायर अँड अँझायटी टू प्रोड्यूस अँड देन टू इंडल्ज. म्हणजे पहिल्यांदा मिळवण्याबाबत आपल्याची चिंता असते, मिळाल्यानंतर राहिल्याबाबत त्याची चिंता असते, राहिल्यानंतर मी खाईल की नाही, माझं नंतर कोण खाईल याची चिंता. आणि जिथे चिंता तिथे चिंतन शून्य. हा कोणता पुरुष आहे? बाकीच्यात फार हुशार पण हे सोडून एक जीव म्हणून विचार कर. तो मंदबुद्धीचा पुरुष म्हणजे विवेकी नसलेला पुरुष. त्याच्याबाबत आपली हाव म्हणजे आपल्या फार त्याची ईर्ष्या ठेवून त्याच्या आसक्तीमुळं अटॅचमेंटमुळं प्रियाची निवड करतो, श्रेयाला डावलून देतो. इथे खरी साधकाची ओळख होते. खरं ती येत असतात आणि तुम्ही पाहिलं ना तिकट किती त्याला प्रॉब्लेम दिलं. तुला पृथ्वीतल्या सगळ्या बेस्ट ऑफ द वस्तू असेल तर ते घे, म्हणाले नको. कारण तो आला मुख्य मुद्द्यासाठी, मग काय मिळालं तो भाग वेगळा आहे. त्यात म्हणतात की कसं यथा हंसहा क्षीरात जलम पृथक करोती. जसा हंस पक्षी जलात क्षीरम पृथक करोती, दुधापासून पाणी वेगळं करतो म्हणजे पाणी बाजूला काढून टाकतो, दूध घेतो. तसं हा पहिल्यांदा हंस झाला पाहिजे, मग तो परमहंस होतो. परमहंस म्हणजे विवेकाचे पलीकडे जातो. अशा प्रमाणे पृथक करोती. तथैव तथाएव विद्वान. विद्वान म्हणजे विचारवान पुरुष, ज्याला जरा डेप्थ मध्ये विचार कर. आपण बरोबर विचार फार करतो, खूपच ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग खूप आहे म्हणजे. तो विचार करतो कसा श्रेय हा प्रियाच्या परीक्षा, त्याची परीक्षा करतो, त्याचा विचार करतो, ऑब्झर्वेशन करतो की ठीक आहे मला मिळेल पण याने मला पूर्ण समाधान आहे का. आणि श्रेय हा एव स्वीकार होती आणि तो श्रेयाचा स्वीकार करतो. याच्या उलट मंद हा मूर्ख हा असं म्हणतात. विवेकी त्याची बुद्धी खूप चांगली काम करते पण बाजी इकडे नाही, वाटेल तेच. म्हणून गुरुदेव म्हणायचे की आपल्या जीवनात अशी संधी येत असते उन्नतीची, उत्क्रांतीची, परमार्थाची पूर्णत्वाकडे जायची. पण एक तर आपण झोपलेलो असतो आत याच्याबाबत कधी विचारत नाही, तर अशी संधी आली त्याला डावलून दुसरीकडे काही कारण काढून निघून जातो. ऑपॉर्च्युनिटीज नॉक ॲट युअर डोअर, आयदर यू स्लीप इन ऑर गो आउट. अशा माणसाला काय मिळणार सांगा. अशा माणसाच्या पदरी शेवट पश्चात्ताप येतो की सगळं मला तसं चान्स देतो देव. अच्छा, हा विचार दुसऱ्या जन्मात होऊ शकतो. नरासारखा नर जन्मोनी आला संसारी. कशासाठी आला? याच्यासाठी नाही आला, पूर्णत्वाच्या प्राप्तीसाठी. धर्मपुरुषार्थ आहे, धर्मानुसार अर्थ. म्हणजे ज्याने धर्मपुरुषार्थ सांगितला कोणी नचिकेतानी की बाकीच्याचा विचार केला, समाजाचाही विचार केला, आपल्या घरचाही धर्मपुरुषार्थ आहे, पण तेवढ्यावर त्याचं समाधान झालं. म्हणून असा विचार करणारा म्हणून काल पुढे आपला अभिप्राय सांगणार आहे बघू आपले यमराज.
परीक्षा करून विद्वान या दोन्ही सोडून तो श्रेय मार्गावर जातो. दुसरा जो आहे योगक्षेमाच्या लालचेने, हे मला कसं प्राप्त होईल, कसं राहील याचीच मनामध्ये अँझायटी ठेवून, चिंता ठेवून मंद हा प्रियान्वणिते, तो प्रियाची निवड करतो. आता त्याला शब्द नाही, पण तुम्हाला भावार्थ लक्षात आला की सुख आहे ते सुख आहे असं नव्हे, पण एक गॅरंटीड आहे पूर्णत्वाकडे. दुसरं आज आहे उद्या नाही. आणि विचारवान माणूसच ह्याचा योग्य चॉईस आपल्याच्यात करू शकतो. पुढे चला आता हे कशासाठी सांगत आहे की आपल्या समोर असलेला विद्यार्थी तो विचारत असेल की मी योग्य मार्गावर आहे की नाही, माझ्यात पात्रता आहे की नाही ज्ञानाची. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये, त्या व्यावहारिक क्षेत्र असो की पारमार्थिक, त्यात जर सक्सेस मिळायचं, यश मिळवायचं असेल तर आपण पूर्वतयारीमध्ये यशस्वी असलं पाहिजे. कुठे आपला बिझनेस आहे, आपलं घर आहे, बाकीचं शिक्षण आहे, पूर्वतयारी. तर ह्या विद्यार्थ्याची पूर्वतयारी आहे की नाही हे सांगितलं पाहिजे, त्यालाही त्यात कॉन्फिडन्स वाटेल. म्हणून हा सगळा बॅकग्राऊंड सांगून विचारायचा. आता पुढच्या याच्यात आपला अभिप्राय व्यक्त करतायत की तू माझ्याकडे आला आहेस, हे सगळं बॅकग्राऊंड त्याला माहीत आहे घरात. तर त्याला वाटेल की मी आहे की नाही या मार्गाचा योग्य असा पात्र असलेला छात्र. तो पुढे सांगत आहे त्याच्यावर आता डायरेक्ट या संदर्भात ज्यांनी प्रिय मार्गाला सोडून श्रेय मार्गाच्या यायला लागलेलं आहे असं त्याच्या भावात. सत्वं प्रियान प्रियरूपांश्च कामान अभिध्यायन नचिकेतो अत्यस्राक्षिः नैतां शृङ्कां वित्तमयीम् अवाप्तः यस्यां मज्जन्ति बहवो मनुष्याः. आता मागचा सिद्धांत हृदयात ठेवून यमराज जे गुरुचं काम करत आहे ते विद्यार्थ्याकडे पाहून म्हणत आहे डायरेक्टली की तू जो माझ्याकडे आला आहेस तर काय तुझ्यात मध्ये म्हणे की हे नचिकेता सहा त्वं प्रियान प्रियरूपान कामान अभिध्यायन. अभिध्यायन म्हणजे चिंतन करून की अनेक प्रकारचे प्रलोभन, प्रिय स्वरूपी वस्तूंचा, प्रिय कामनांचा आणि त्याच्या खऱ्या खुणात त्याचा उपयोगितेचा विचार करून, सारासार विचार करून, म्हणजे स्मशान वैराग्य नाही तुला आलं, विचारपूर्वक तुम्हाला आहे, तुम्ही सगळं बॅकग्राऊंड लक्षात आहे त्याचं आधीच. अभिध्यायन, अभिध्यान म्हणजे त्याचं ध्यान करून, त्याचं चिंतन करून काय केलंस तू. अत्यसाक्षी नचिकेता तेषाम अत्यसाक्षी सत्व, म्हणजे त्या सगळ्या नको त्या गोष्टीचा तू कटाक्षाने विचार करून आणि ते सोडून दिलं. शेवट यमराजाने ती शृंखला दिली कशाची, सोन्याची चेन वगैरे ते ठेवा म्हणेल. तव वावास तव नृत्य घेते, तुमचे नृत्य गीत तुमच्या मी त्याच्यासाठी आलो नाही तुमच्याकडे, ते तुम्हाला मिळतच बाहेरचेच. आणि सर्वसाधारण माणसाचा नियम काय इथे असलेला, यस्याम बहो मनुष्याः मज्जन्ति. अनेक लोक जनरली यात पाहून जातात आणि मग जीवन आहे 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष आणि नंतर इकडे साथ देत नाही. मनामध्ये इतक्या वासना तयार होतात, अध्यात्माच्या वासना दावून दिल्या जातात. या दोन्ही वासना आहे आणि ती ईश्वराची प्राप्तीची वासना देखील ईश्वराच्या कृपेने. ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना, ती दमून जाते. वासना म्हणजे इच्छा. आणि मग काय करतात, ह्या इच्छा पॉवरफुल असल्यामुळं यस्याम बहो मनुष्याः मज्जन्ति, हा विवेक नसल्यामुळं, हा विचार नसल्यामुळं पुढच्या जीवनाचा विचार. म्हणून मी ऋषीची व्याख्या करतो. ऋषी तो की उद्याचंही देखील आपलं आयुष्य कसं चालेल याचं आत्तापासून मिळतो ऋषी. तसं नाही म्हणजे पण आपले आता ऋषी शब्दातून रू काढल्यानंतर जसा आवाज येतो तसं त्याचं जीवन समजायचं की कधी विचारच करत नाही आपलं काय होईल.
10 वर्ष 15 वर्ष आणखी किती वर्ष राहशील तू? त्याने तर त्याचाही विचार केला. आपली सर्वम जीवितमल्पमेव सांगितलं होतं की भाई तू जीवित देशील 100 वर्ष वाढवशील तरी आला दंडक तुझा. असं करताना मनुष्य जन्मात जर माझं सार्थक करायचा जर चान्स मिळत असेल तर तो डावलून मी कसाही सोडू शकतो. म्हणून मला त्याच वराचं उत्तर हवं आहे. कोणत्या? काय आहे आत्मस्वरूप? हे ऑब्झर्वेशन करून सांगत आहे यमराज आपला अभिप्राय. एताम वित्तमयीम शृंकाम न अवाप्ता. या नुसत्या ह्या बाहेरच्या प्रेम मार्गाचं प्रतीक असलेली ती शृंका दिली असताना तू ती ग्रहण केली नाही, तू देऊन दिली की. आपले ते लोकांना पहा पार्टी बिटी असले ना बरोबर वेळ काढून जाणार तिथे. आता काय कुठून येतात माहीतच. तर हाय फाय केलं त्यात काही राहत नाही दम नंतर. आता बोलू नये असं पण असं का त्या वाचणं मोठ्या साहजिक आहे. हे सोपं असतं इंद्रियांना बाहेरच्या शोधे लावून, पण बाहेरनं मन काढा, चिंतनशील करा. अरे बापरे. आणि ते तर होतं त्याला समजतं की गीतेत सांगितलंय की हे भोग आहे ते सुरुवातीला सुखाचे वाटतात, नंतर विषयासारखे असतात. तर हे सगळं तू विचार करू. या संसाराच्या भौतिक पदार्थाचे भोगात काही काही गोष्टी असतात ते सर्वदा राहणारे नाही. ह्या गोष्टी इथे आहे तर तिथे नाही असा प्रकार असू शकतो. त्याला संयोग वियोगात्मकता आहे. आणि त्याचा भोग आपण तोपर्यंत घेऊ शकतो की भोग घेणारा आपण, आपला मूड उपलब्ध असेल तर आपण घेऊ शकतो. नाही तर सगळं असून माझं मूडच बरोबर नसेल तर लक्ष लागतं का खाण्यापिण्यात? हे अशा प्रकारचं आहे. याचा अर्थ त्याला काही न समजता त्याने वैराग्य असं सांगितलं की आता सगळा विचार करून अभिध्याय ना शब्द आपला मेडिटेटिंग ऑन दॅट पॉइंट की ज्यात बाकीचे लोक यस्याम मज्जंती बहो मनुष्य. मनुष्य म्हणजे मनाने 2 प्रकारचे मार्ग आहे. मनानेच आपण मोक्षाकडे नेऊ शकतो, मनाने आपण बंधनात पडतो. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. विषय पहाडच्या विषयात आसक्त असलेलं बंधनात पाडणार असतं, कधी ना कधीतरी परिणाम होईल त्यालाच. पण जे जिज्ञासा करून परमार्थाकडे नेणार असतं ते बाकी त्याला पूर्ण समाधान देऊन जातो. म्हणून ज्याच्या सर्वसाधारण लोक असे घडून जातात. कारण नचिकेताला शतायुष्य पुत्रपौत्र घे, आपल्याला आपण लगेच कॉम्प्रोमाइज केलं. हे बरं आहे, हे मोक्षपेक्षा आता अभी से क्या करते. तुम्ही पहा काही लगेच तरुण म्हणून जायला लागले ना लगेच दिवसतात. ही काही वेळ आहे का रे तुझी? आपले ते तत्वज्ञान आणि जीवनाचे मूल्य वगैरे भरपूर आहे, पण जो त्याच्यातला मुख्य असतो त्याच्याच मनात काहीतरी पूर्वग्रह झालेलं असतं त्याच्याबाबत. आणि त्यानंतर हे काय आत्तापासून कर, केव्हा करायचं असतं? सगळं झाल्यानंतर. कानाने ऐकायला येणार नाही तेव्हा श्रवण करायला जाऊ. अरे जितकं लवकर करशील तितकं जीवन तुझं उदात्त होईल, बाहेरच्या व्यवहाराचं देखील. एखाद्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉलनी किंवा लेक्चरनी म्हणण्यासारखं आहे की आत्ताच कशाला रिटायर झाल्यानंतर डिग्री घेतो. अरे तिथे काम करणारी डिग्री घेशील तर तुझं हेही काम छान होईल आणि तुला समाजात तू ओळखतील देखील. म्हणजे ऐक सुखाचे देखील विरुद्ध होत नाही अध्यात्म, पण लोकांची कल्पना असते. म्हणून मज्जंती भावो मनुष्य. मज्जंती म्हणजे त्यात घडून जातात. दे गेट एनगल्प्ड इन द मायर ऑफ संसार. संसाराच्या चिखलामध्ये अचिकडून. आणि त्यात एक पाय घातला का निघत. मला असं अनुभव एकदा गाणगापूरला गेला होता. दिवाळीचे दिवस होते. त्यानंतर जनरली सुकल्यासारखं वाटते त्या संगमावर गेलं तर समजून नाही पडत हे मायच. तर तिथे कसं वागताना कडक वाटलं, पण पाय ठेवलं तितकं नरम होतं. एक पाय आतच गेला माझा तिथे. आता तिथून दुसरा काढायला जातो तर तो गेला. खरोखर मनापासून इतकी देवाची आठवण आली की खूप आहे. आज दिसलं सुद्धा नव्हतं तुम्हाला प्लॅटफॉर्मवर, पण तेवढ्यातच कुठेतरी बाजूला एक दगड लागला. कुठेतरी किनारा लागला पाहिजे जीवनात माणसाला. जमलं वा रे वा, निघालं बाहेर.
याला म्हणतात मज्जंती. म्हणजे तुम्ही एक पाव घाला तर दुसरा आणखी अडकत जातो आणि कधी निघतच नाही. आणि मग टेन्शन हो टेन्शन, डिप्रेशन, गोळ्या सकाळी दुपारी संध्याकाळी. याला म्हणतात यस्या मज्जंती भवो मनुष्या. सर्वसाधारण माणसं हे यातच घडून जातात. आणि त्याला सांगितलं त्यांचं तत्वज्ञान असं सांगणार की तुम्हाला वाटेल की आपलं काही चुकलं आहे या मार्गावर. त्यांना ऐकून घ्यायचं व्यवस्थित, एक छान नमस्कार द्यायचा, वा तू अनुभवशील तेव्हा ये पाहू काय कर. याचा अर्थ परमार्थ ह्या व्यवहाराच्या विरुद्ध नाही आहे, पण जो परमार्थाला बिलकुल डावलून व्यवहार करेल तर त्याचा व्यवहार वाया गेला. पण परमार्थ सोडून संसार केला, आम्ही एक ओवी केली, त्याचा संसार वाया गेला. परमार्थमय संसार केला तोची भला, पण त्याला काही परमार्थ नकोच ना, मग काय करणार, ऐकायचं. आता ह्या दोन मार्ग कसे भिन्न प्रयोजनाचे भिन्न फळ देणार आहे हे पुढच्या याचं सांगत. कुठल्याही प्रकारचं वेदांताचं वक्तव्य असं लादलेलं नसतं, ब्रेन वॉशिंग सारखं नाही, पण विचाराची स्पष्टता करून तुम्हाला निष्कर्ष सांगतो. चौथा पाद, दूरमेते विपरीते विशुचे अविद्यायाचे विद्येति ज्ञाता विद्याभीप्सितं नचिकेतसं मन्ये नत्वा कामा बहवो लोलुपंता. आधी वर्णन केलं की सर्वसाधारण संसारी माणूस याच्यातच घडून जातो आणि बिलकुल त्याला परमार्थाचा विचार करायला मिळत नाही. खूपच झालं तर अर्थार्जन, खूपच झालं तर कामपूर्ती, आणि कधी थोडा बहुत धार्मिकता, पण मुमुक्षुत्वता त्याचा तो विचारच करत नाही. याचं कारण या अविद्या विद्याच इथे ज्ञाता. म्हणून एकाला म्हणतात विद्येचा मार्ग, हे पर्यायी शब्द आहे मागच्या दोन संज्ञेचे. श्रेय मार्ग हा विद्येचा मार्ग, प्रिय मार्ग हा अविद्येचा मार्ग ओळखले जात. येथे दूरम विपरीते विशुची, हे दोन्ही अत्यंत विरुद्ध धर्माचे आहेत, फळ देणार आहे. आणि मागे सांगितलं कोणतं आहे, एक तात्पुरतं सुख देणार आहे, कोणतं ते श्रेय प्रेय, बरोबर आहे. आणि जे कायमचं सुख देणार ते श्रेय सुख, बस. मग त्या संदर्भात मग गीतेचा दुसरा अध्याय का लक्षात आहे, विपरीते विशुची. विपरीते म्हणजे परस्परम विरुद्धे, दूरम म्हणजे अत्यंतम, विशुची भिन्न फलप्रदे, भिन्न फळ देणारे आहे. जसा मार्ग तसं फळ मिळतं. जे अनित्य वस्तू आहे त्याच्यातून फळ कसं मिळेल, नित्य अनित्य. तर अशा तऱ्हेचं ते त्याला फळ मिळतं. हे ज्यांनी विचार केला, इथे दूरम विपरीते विशुची, दोन्ही अत्यंत विरुद्ध धर्माचे आणि त्याच्यामुळे विपरीत फळ देणार आहे. एक नित्य सुखाचं फळ देणार आहे श्रेय किंवा विद्येचा मार्ग, दुसरं अनित्य फळ देणार आहे हा प्रेय, हा तात्पुरत्या सुखाचा मार्ग. या इथे अविद्येचा मार्ग म्हणजे शब्द बदलले पण भावार्थ तो. आता त्वाम विद्याभीप्सितम नचिकेतसं मन्ये, तू विद्येचा अधिकारी आहेस असं मी समजतो, मानतो. आपला अभिप्राय सांगत आहे शिष्याबाबत. बहुवापि कामः त्वां न अलोलुपंता, तुला अनेक भोगाचं प्रलोभन प्राप्त झालं असता देखील तू त्याच्यात तू पडलेला नाहीस. काहीतरी करू शकत नाही म्हणून सोडलं हा भाग वेगळा आहे, पण सगळं विचार असून समजून विवेकशीलता असल्यामुळं हे तू सोडलंस. आता जे अविद्याग्रस्त असतात ज्याचं निर्देशन मागच्या तिसऱ्या मंत्रात केलं होतं की काय, यस्या मज्जंती बहो मनुष्य, मागच्या तिसऱ्या मंत्रातली शेवटची ओळ पहा, की जे यातच घडून जातात तर त्यांची कशी दुर्दशा होऊ शकते जीवनात.
पुढच्याच्या सांगत आहे. अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयं धीरः पंडितं मन्यमानाः दंद्रम्यमाणाः पर्यन्ति मूढाः अंधेनैव नियमाना यथांधाः. आता म्हणत आहे अविद्यायाम अंतरे वर्तमान. अविद्याच्या आत राहणारे म्हणजे अविद्येच्या परिसरात जीवन आपलं जगणारे, अविद्येच्या अंधकारात ते राहत. अंतरे वर्तमान स्वयं धीरा, आणि त्यांना विचारा, त्यांनाही तत्वज्ञान असते की हे आमचा हा मार्ग बरोबर आहे. स्वतःला धीर म्हणजे विचारवान समजणारे. स्वयं धीर हा पंडितम मन्यमाना, स्वतःला शहाणं समजणारे, स्वतःला विद्वान समजणारे असे. कारण प्रत्येकाला आपल्या बाबतची इमेज असते की मला माहित आहे माझं काय करायचं ते तुम्ही मला सांगू नका. पंडितम मन्यमाना म्हणा, पंडित शब्द इतका वापरला जातो की खूपच. आपल्याच्या तो पाणी आणतो किंवा स्वयंपाक करतो त्यानंतर पंडित. खरं तर पंडित याचा अर्थ शास्त्राच्या नुसार ज्याला पंड आहे, आत्मविषया बुद्धी आहे, पण या आत्मविषया बुद्धी तर नसतेच, जाणून घ्यायची काही भावना नसते. त्याचा म्हणून निष्कर्ष असतो की हे याच्याशी मला काही संबंध नाही, मी आपला प्रॅक्टिकल माणूस आहे असं सांगणार. अशा तऱ्हेनं स्वतःला शहाणा समजून, विद्वान समजून विचारवाले 5-50 डिग्र्या देखील असतील बाहेरच्या ह्याच्यात, त्याच्यातच राहतो. दंद्रम्यमाना मूढा पर्यंती, आणि वाटेल तो कुटील मार्गाचं अवलंबन करतो, काही मिळवायचं सिद्ध करत, भ्रांत होऊन तर भटकत राहतं त्या संसारी सुखाच्या मध्ये असे लोक. कथम, कशा प्रकारे, यथा अंधेन एव नियमानः यथा अंधा. जसं एखाद्या अंधा माणसाला अंधा लीड करावं, त्याला तशी माणसं मिळत असतात. मग सांगणार हे बरोबर आहे तुमचं, आणि अशी ती मेजॉरिटी तयार होते. काय करत याच्यात, काही त्याला काही कामं नसतात, ती या मार्गाला लागतात आपलं काही. आणि एक मिनिट आपलं 1 लाखाचं आहे, करा. आणि सगळं त्याच्यामुळे इतका भटकत राहतो. आणि असं कसा एखाद्या एक आंधळा म्हणून त्याला या मार्गाचं लिडिंग करत असतो. म्हणून आपल्याच्यात इव्हन कर्मकांडामध्ये देखील काय लोक म्हणतात खूपच कर्म करा, तुम्हाला स्वर्ग लोकांपर्यंत जायला मिळेल. पण हे नाही सांगत की स्वर्गाची प्राप्ती देखील तात्पुरती असते, ते नाही सांगणार. आपण म्हणतो विद्यां परित्यज्य ये अविद्यां स्वीकुर्वन्ति, ती विद्येचा मार्ग सोडून जे अविद्येचा स्वीकार करतात त्याच्याबाबत विद्यां स्वीकुर्वन्ति तेषां का दुर्गती, कोणती दुर्गती प्राप्त होते लॉजिकली सांगते. भवती इति यमो नचिकेतसं वर्णयति, अशी यमराज नचिकेताला सांगतात की हे असं होतं, त्यांचं दिसतं त्यांना, तुम्ही पहा लिहून. गुरुदेव मुद्दाम उदाहरण करून सांगायची की आमच्याबरोबर होते, आता CB रामन सारखे सायंटिफिक टाईपचे असलेले, खूप पैसा मिळवला, सगळं झालं, पण शरीर आहे. हळूहळू मग त्यांचंही वय 75, 78 झालं तर शरीर काम करत नाही, त्या खूप दिवसाची सवय झाली असते. अच्छा बाकीच्या वासना डावलेल्या आहेत, कशा श्रेय मार्गाच्या. कधी चिंतन नाही, कधी ध्यान नाही, कधी जप नाही, कधी सत्संग नाही, कधी साधुसंगती नाही, बस प्युअर मटेरियलिस्ट. पैसा भरपूर आहे, 10-12 बंगले झाले, सगळं झालं, पण आता हतबल झाला. आता खूप करावंसं वाटतं, म्हणजे सगळं दिसतं पण काही करू शकत नाही. मग आता अशा काय होईल त्याच्या मनात की तो अंधकारासारखाच अनुभव होईल त्या ठिकाणी. म्हणून अशा तऱ्हेनं हे सोडून की विद्यां परित्यज्य, विद्या म्हणजे ही आत्मविद्या. कोणती विद्या खरी आहे? सा विद्या या विमुक्त आहे, ती विद्या की जे मुक्तीसाठी असते. मुक्ती म्हणजे आता मेल्यानंतर नाही, इथेच असताना आपले प्रॉब्लेम का होतात, कशा होतात हे जाणून घ्यायचं आपल्याला टेक्निक समजलं पाहिजे. प्रश्न येतात, कोणी सुटत नाही.
उलट जितका ज्याचा व्याप तितका तो जास्त ताप करून घेतो. त्यालाही काही हरकत नाही, पण त्याला समजलं पाहिजे की का प्रश्न होतो. हे कसं सब्जेक्टिव्ह सायन्स की आपलं याच्या बाबत त्याला म्हणून काही गंध नसतो. मग त्याला बाकीचे मिळतात त्याला गुरु त्याच्या क्षेत्रातले कसे अंधे नैव नियमाना अथांध. एका अंधया मानाने दुसऱ्या अंधयाला घेऊन जायचं. त्या बायबलमध्ये समजलं ब्लाइंड लिडिंग द ब्लाइंड. बस स्वतः जातात ते सांग. अविद्या म्हणजे अज्ञाने वर्तमान पंडितमन्यमान कुशला. आम्ही कुशल आहोत, निपुण आहे असं समजतात. मूढा हा मूर्ख हा असं भाष्यकार म्हटलंय की बाहेर बुद्धिमत्ता भरपूर आहे. कधी कधी गुरुदेव जरा शिकले होते स्वतः म्हणाले एज्युकेटेड इलिटरेट. बाकीचं भरपूर एज्युकेशन झालं पण आपल्या बाबतचं नाही. दंद्रमे माना म्हणजे इतस्ततः गच्छन्तः इथे जा तिथे जा तिथे जा आणि विक्षिप्त होऊन राहा. अत्यर्थम कुटिलाम अनेक रूपाम गतिमिच्छन्ता. अशा कुटील गतीला जातात, चांगल्या मार्गाने वाक्यच करतात. अंधे नाही म्हणजे अशा अंध्यासारखा. अंध्या म्हणजे स्वतःबाबत ज्ञानी नाही, बाहेर समजत नाही काय कर. यथा अंधा पर्यंती इतस्ततः भ्राम्यंती. असं तो भटकत असतो तसं त्याचं मन भटकत असतं. काय इतकं सगळं असू आणि मग ते इतकं सगळं असून का बरं मला डिप्रेशन यावं, का त्रास व्हावा. घटना करतात म्हणून नाही, पण मनाला काही उच्च चिंतन करण्याची काही भूमिका राहतच नाही त्याला. आणि त्याच्यावर तोच विचार करतो का झालं असेल माझ्या जीवनात, आता कसं होईल माझं चाललंय बरोबर आहे की नाही. अशी व्हरायटी. मग स्कूटर चालवणं मोटर चालवताना तसं ते सुरूच असतं आपण. अशा तऱ्हेनं असा अर्थात यथा दृष्टीविहीन. याच्यावर थोडा अभिप्राय दिलाय का भाष्यकार. नियमाना त्याला दृष्टी नाही, त्या दृष्टी नसलेल्या माणसाला दुसऱ्याला सांगून काय उपयोग आहे. तो तसं सांगतो. अंधा विषमेपथी. ह्या विषमपथात महांतम अनर्थम मृच्छंती. अनर्थाच्या मार्गावर न्यायला लावतो. अशा तऱ्हेचा हा स्वतः संधी प्राप्त होऊन देखील या मनुष्य जन्माचं सार्थक करत नाही. तू तशा प्रकारचं नाहीस हे त्याला सांगायचं यमराजाला आपल्या विद्यार्थी. पुढे चला, भरपूर आहे पण मुख्य मुख्य पॉईंट लक्ष. आता हा प्रमाद झाल्यानंतर किंवा ही गणिताची पहिली पायरी चुकल्यानंतर कसा हा चुकत जातो आणि काय होतं त्याचं, काय बिघडलं. कित्येक म्हणतात की स्वामीजी अनेक लोक असे आहे हो, काही धार्मिकता नाही, काही पूजापाठ नाही, काही नाही, पण ते सुखात दिसतात. दिसतात हा शब्द बरोबर, पण असतात का असं कडक बोलणं म्हणजे लोकांना नाही बरं वाटत. पण खरी गोष्ट आहे. सगळं असून टेन्शन तणाव. तर हे काय होत असतं असं करून ॲज ए जीव सोल. हे तर गोष्ट खरी आहे तुम्हाला की आपण इथे शरीराला किती दिवस धरून राहिलं तर कायमचं कोणी धरून राहू शकत नाही. एवढं समजलं ना. मग हे शरीर सोडून परत जातो तर काय होतं अशा जीवाचं हे सांगण्याचा अधिकार श्रुतीमातेचाच आहे. कारण अतिंद्रिय विषय शास्त्र एव प्रमाणम. अतिंद्रिय विषयाबाबत शास्त्र हेच प्रमाण आहे. तर ते सांगत आहे की काय बिघडतं यांचं, उलट ते आमच्यापेक्षा तर बरेच सुखात दिसतात. हो ऐकत ऐक मानवा. न सांपराय प्रतिभाति बालम प्रमाद्यंतम वित्तमोहेन मूढम अयम लोको नास्ति परैति मानी पुनः पुनर्वशमापद्यते मे. चित्रण उभं केलं की केवळ भौतिक वादातच राहून त्याच्याच मागे लागलेले लोक अविद्यायाम अंतरिवर्तम असे लोक. ते कसं करतं प्रमाद्यंतम वित्तमोहेन. तो विवेकी नसल्यामुळं धनाच्या केवळ झगझगाटामुळे मोहित झालेले की हे एवढं आपल्याला मिळालं पाहिजे. आज 10 करोड आहे, उद्या 15 कसं होईल तसं. कशा प्रकारच्या बुद्धीचे असतात. मूढम आणि बालम. मूढ म्हणजे नास्तिको मूढ उच्यते.
ज्याचा देवावर विश्वास नाही, शास्त्रावर विश्वास नाही, साधू संतांवर विश्वास नाही, आणि स्वतःमध्ये आत पाहिलं तर खऱ्या अर्थाने विश्वास नाही, आणि तो मूढ प्रमाणे वागतो, तो मूढ म्हणून तो मूढ प्रमाणे वागतो असा असलेला. आणि बाल म्हणजे वयाने नव्हे पण बुद्धीने बालबुद्धीत असलेला, काहीच समजत नाही. म्हणजे विवेक नसलेल्या माणसाला या ठिकाणी बाल म्हटलंय, बच्चे असा असलेला. आता काय बिघडतो शकतो तो बरं दिसतं बाहेर, सांप्रदाय न प्रतिभाती, याशिवाय आणखी काहीतरी लाईफ असतं, जीवन असतं, शमधीच्या पलीकडचं शरीर, मन आणि बुद्धी. सांप्रदाय म्हणजे नुसतं मेल्यानंतर का समजू की बियॉन्ड द स्टेट ऑफ इगो, अहंकाराच्या पलीकडे, या शमधीच्या पलीकडे काही आहे याचा कधी त्याला विचारच येत नाही. सो परलोकेचा मार्ग त्याला स्पष्ट दिसत नाही, एवढंच फक्त वाटतं. खा प्या राहा मजा करा आणि मरा. मग तेवढ्या सुटत नाही. जोपर्यंत अविद्या असते, वासना असते, तोपर्यंत त्याला जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. म्हणजे ॲज ए जीव इंडिव्हिज्युअल कुठे जात तर तिथे तर यमराज पाहणं नाही की तुझ्या किती डिग्री आहे, किती बँक बॅलन्स आहे, किती पैसे बँकेत टाकले, तो हाही पाहिजे, ते सांगत आहे. आणि अयम लोक परहा न अस्ति ती मानी, हाच लोक खरा आहे, भौतिक लोक. त्याच्यात बाकीचं कोणी सांगितलं काय होत म्हणतात पुढे असं न परहिती माने, परलोक वगैरे काही नाही असा तो समजतो. पण जीवनाचा नियम काही त्याला सोडत नाही. मरण झालं की वासना राहिल्या तर परत तो वासांची जीर्णानी म्हणून आपलं वस्त्र सोडून तसं दुसरं घ्यावं, तसंच शरीर धारण केलं जातो. हा लोक फक्त मी मानतो, कोणता भौतिक लोक, मला ते परलोक वगैरे काही मी मानते अशी धारणा झालेला, दुसरा काही लोकच नाही असं. पुन्हा पुन्हा मे वशम आपद्यते, कोणाचं वक्तव्य आहे, यमराजाचं. असे लोक परत परत माझ्या वशामध्ये येत असतात, म्हणजे मृत्यूच्या पाशामध्ये सापडतात. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. तसं बी असेल, गव्हाचं असेल, ज्वारीचं असेल, 1 वर्ष ठेवलं आपण, राहिलं तात्पुरतं, पुढच्या वर्षी बगीच्यात टाकलं, पाऊस पडला तर काय होईल, येईल ना परत. तसं वासनं संपलेलं असतात, त्याच्या अजून काहीतरी वासनं असतात. काही लोक तर मरताना देखील आनंदाने सुखाने जात नाही. तसा कावळा जनरली भाताची शीतं कुठेही टाकलं घेतो, पण तिथे तो हातच लावत नाही, काय माहित नाही, त्याची इच्छा. मग बोलायला लागतो, तुझ्या मुलीच्या लग्नाकडे मी लक्ष देईन, इथे वाचणं राहिले म्हणतात. काही काही तिथे पाय उमटतात त्याच्यावर पिठा. आता काय काय माहित पण आहे बाकी त्याच्यात काहीतरी. एवढं तर तुम्हाला समजण्यासारखं आहे, अगदी बिलकुल सर्वसाधारण विचार करणारा माणूस म्हणून, की तुमचं आमचं वर्तमानकालीन जीवन कालच्या विचार आणि आचारानुसार बनलेलं आहे. मी जर तुम्हाला उपनिषद सांगत आहे, एवढा अनुमान करता या स्वामीजींनी कुठेतरी उपनिषद ऐकलं असलं पाहिजे. झालं, या जन्मात असो का मागच्या जन्मात. काही संत असे पाहिले आहे की कधी गेले नाही पण सगळं ब्रह्मविद्या सांगतात, याचा अर्थ पूर्वजन्माचा आहे. त्याचं दाखवून देतो मी उदाहरण तुम्हाला. एखादा म्हणून डॉक्टर आहे किंवा वकील आहे, तर असं नाही झालं की जन्माला आला की आईने लेबल लावलं की बेटा तो डॉक्टर नाही, तो मेडिकल सायन्समध्ये गेला असला पाहिजे, आता डॉक्टर झाला. म्हणजे प्रत्येकाचा वर्तमान काळ भूतकाळाच्या कर्मानुसार विचारून समजतं की नाही. भूतकाळ देखील एक दिवस वर्तमान काळच होता, ऐकता की नाही तुम्ही आधी. आता आजचा वर्तमान काळ उद्याच्या दृष्टीने भूतकाळ होणार आहे. आज मी जे करणार, फक्त शरीर सुटतं मेल्यानंतर यमराजाकडे जातो म्हणजे काय, शरीर सुटतं पण सूक्ष्म शरीर त्याचं सुटत नाही, वासना जात नाही. मरण होतं म्हणजे काय, सर्वच आधार म्हणतो. तो ज्ञानी माणूस आहे त्याला म्हणतात महासमाधी. इथे जगतानाच गुरुच्या कृपेने आपलं शुद्ध स्वरूप जाणलेलं असतं, शरीर सुटतं महासमाधी. पण ज्याला हे अजून अविद्या आहे, हे असं अविद्यायाम अंतरिवर्तन, शरीर सुटतं, इथं काही घेऊन जाता येत नाही. तर जातात कुठे, पुन्हा पुन्हा वशम आपद्यते मी, माझ्या म्हणजे मृत्यूच्या पाशात येत असतात. म्हणजे परत त्याचं फाईल सुरू असतं, वाचता सुटले नाही.
जसं नाही का, विशेषतः 31 मार्चच्या दिवशी त्याला इन्कम टॅक्सचे रिटर्न भरायचे असतात किंवा काही लोकांचं स्टेटमेंट करायचं असतं. तुम्ही पाहण्यासारखं कधी कधी राहतो आम्ही, 31 तारखेला तारखा देऊ नाही असं पाहिलं एका ठिकाणी. आला सगळं घरी घेऊन आला सगळं बाळ थोडंसं, कारण दुसरा दिवस फार महत्त्वाचा असतो, नाही दिलं तर फारच त्याचं हानी होईल. बसणार रात्र बघा, आता कितीपर्यंत बसणार? अजून वाचनाचं फाईल पूर्ण झालेलं नाही. 12, 12:30, रात्रीचा 1, नंतर तो आकडे काढताना भलतंच कॉम्प्युटरवर दिसायला लागतो. 7च्या ऐवजी 9, 9च्या ऐवजी 8, शेवट कंटाळतो. किती चहा पिणार? तसं ते लाईफ आहे. आणि शेवट म्हणजे झोपतो, आता उद्या सकाळी करू. चक्का उठल्यानंतर त्याच्या मनात कोणता विचार आहे तुम्ही सांगा बरं? पूजेत मन लागेल त्याच्या, कोणाचं तू बोलू नको माझ्याशी असं. याला म्हणतात कालची अवस्था सोडणं, त्याला म्हणतात मृत्यू. आणि परत अजून वाचतं संपले असते तर तो मोकळ्या मनाने गेला असता, पण अजून फाईल संपलेलं नाही. मग काय होईल? ही विल पिक अप द सेम थ्रेड ऑफ द पास्ट, भूतकाळचं, आणि मग सुरू करेल. असं होत असतं त्याचं. याचा विचार सर्वसाधारण मनुष्य करत नाही. त्याला स्वतः माहीत नसतं आणि ऐकून घे म्हणतं तर वेळ नसतो त्याला ऐकायला. हे नको आपल्याला. असं पुन्हा पुन्हा परत परत जन्म मरण्याच्या फेऱ्यात वशम आपदे. मृत्यू म्हणजे या परिवर्तनाच्या भूमितीत असतो तो. पुढे चला आता. हे 2 मार्ग, विद्येचा आणि अविद्येचा. तात्पुरत्या सुखाचा, क्षणिक सुखाचा आणि पूर्ण सुखाचा. त्याच्या समोर येऊन केवळ अविद्येमुळं, अविक्यामुळं हा सोडून देतो, याच्यातच घडून जातो. पण होतं काय त्या जीवाचं? आणि एक तर गोष्ट खरी आहे की तुम्ही इथलं काहीही परलोकात घेऊन जाता येत नाही. म्हणजे सरकारने जर असा नियम केला असता, तो जर लागू पडला असता परलोकासाठी, की आपली प्रॉपर्टी आपल्याला मेल्यानंतर घेऊन जाता येईल, तर मी एका वाक्यात सांगू शकतो की कोणी आपल्या मुलाबाळाच्या नावाने प्रॉपर्टी केली नसती. खरंय का कुठे? पण तसं काही घेऊन जाता येत नाही. इथून माझी दिल्लीला बदली झाली तर घेऊन जाऊ शकतो, पण असं काही करता येत नाही ना. एवढं सगळं समजून देखील पण तुमच्यावर प्रॉपर्टी कोणती येते? ह्या वासना. हे थोडक्यात त्या तुकडोजी महाराज सांगितलं, आहे अकेले जगत में, एकटा जगतात आलाच तो जीव म्हणून. काही नव्हतं, मुलं बाळ, घर दार, पत्नी. विचार करा, असं खोटं असेल तर आमची जीभ कापून टाका. फिर भी अकेले जाऊंगे. नेतो काय त्यातलं काही? कुठली घ्या तुम्ही, जस्ट सांगा, आम्ही थांबून जाऊ. मला पटलं एवढं. ना संग कोई लाया है. इथलं काही आणलं नव्हतं, आता होतं ते. आणि तुम्ही नाही ले जाऊंगे, घेऊन जाता येत नाही. मग सांगितलं की ह्या जीवाचं होतं काय? ये जीव है जब जाएगा तब वो वासना ले जाएगा. वासना म्हणजे संस्कार घेऊन जाईल. 2च संस्कार कोणते? एक प्रिय, दुसरं चेय. याच्यावर कोणते संस्कार आहे? अज्ञानी माणूस प्रियाचे, अज्ञान. तर क्या ले जाएगा? बोले वासना ले जाएगा. इथले झुटा न करना ख्याल. झुटा म्हणजे प्रियाच्यात वाहून जाऊ नको, नाही तो पिछू भरमाएगा, भ्रमंती होईल तुला. हे असं आहे. हे महाराज तीच सांगत आहे. आता पुढे ब्रह्मविद्येच्या ज्ञाता देखील कसं आश्चर्याचं आहे की इथं जर आलं, हे समजलं देखील आश्चर्य आहे. त्याच्यानंतर त्याच्यातून जे दृष्टी आहे ती शब्दाच्या पलीकडे असल्यामुळं आश्चर्य शब्द वापर, आपण एक वंडर शब्द वापरतो. तर ह्या आत्मज्ञानाची दुर्लभता सांगत आहे पुढचे. श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः शृण्वन्तोऽपि बहोऽयं न विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः. अजून उपदेश व्हायला सुरुवात व्हायची आहे, पण ज्याला उपदेश करत आहे तो किती योग्यतेच आहे तुलना करून सांगत आहे यमराज की तो ऐकण्यामध्ये तो विद्यार्थी म्हणून आलाय आपल्या गुरुपाशी म्हणून सांगत आहे की सर्वसाधारणपणे माणसाला हे ब्रह्मविद्या ऐकायला देखील मिळत नाही. श्रवणाया अपि बहुभी यहा न लभ्य.
बाकीचं भरपूर ऐकायला मिळतं जगात, उखाळ्या पाकाळ्या हे ते, पण नाही. आणि असा समजा चान्स आला तर आम्ही घेत नाही, मिळतच नाही. समजा मिळालं तर काय होईल, मिळालं तर आपण जाऊ शकत नाही तिथे, काही कारण होतं, आपला मित्र चाला, आपलं झालं. मग पहिली गोष्ट आहे की आत्मतत्वाविषयी पुष्कळांना श्रवण करण्याची संधीच मिळत नाही, आणि मिळाली तर त्याला जमत नाही. महापापवताम नृणाम ज्ञान यज्ञो न रोचते. अगदी दत्त महात्मा तिकडे कोटेशन आहे की याने भरपूर पाप असेल, आधीच्या वासना असेल, त्याला ज्ञान यज्ञावर काही रुचत नाही, बाकीच्या गोष्टी बरोबर जमतात. नंबर 1. नंबर 2, शृण्वन्तः अपि, कधी कधी ऐकतात. ऐकण्यात देखील श्रवण करणं म्हणजे नुसतं ऐकणं नव्हे. जसं कोर्टात 2 प्रकारचं ऐकणं, एक हिअरिंग म्हणतात, म्हणजे दुसरं लिसनिंग इंग्रजीत. हिअरिंग म्हणजे जे सुरू असतं हे ऐका, पण काही येतच नाही. पण हा ऐकत असताना देखील हा विषय केवळ बुद्धीच्या परिसरातला नसल्यामुळं शृण्वन्तापि बहवः यम न विद्यु, ऐकून देखील हे एकदम आकलन होत नाही. कारण काय की पुढे सांगणार आहे, कारण की हे बुद्धिगम्य नव्हे, पण निदान समजलं तरी शास्त्राचं ज्ञान, ज्याला म्हणतात परोक्ष ज्ञान किंवा थिअरॉटिकल, तरी पुष्कळ आपल्याला आयडिया येते की असं असं आहे. म्हणून तो संधीच घेत नाही इकडे जाण्याची, आणि आला तर त्याचं लक्ष राहत नाही, लक्ष नाही राहत, म्हणून मग ते लक्षात राहत नाही. आणि हे बरोबर ऐकलं तर लक्षात नाही. एक विचार जरी स्लिप झाला तर पुढची लिंक राहत नाही. म्हणून त्याला काही लोकांना ते श्रवण करून देखील अनेकांना हे आकलन होत नाही, कारण त्यासाठी पाहिजे ग्रहणशीलता. नाही. 3, अस्य कुशलः वक्ता लब्धा आश्चर्य, की याच्या बाबत सांगायचं म्हणजे देखील सांगणारा देखील आश्चर्यवान आहे, कारण ज्याच्यावर बोलू शकत नाही त्यावर बोलावं लागतं, त्याला शब्दाच्या पलीकडे आहे. आणि खरं तर त्यातूनच ज्ञान होत असतं. म्हणून जो आत्मतत्वावरती निपुणतेने सांगतो असा मिळणं देखील आश्चर्य समजावं. कारण जे शब्दाच्या पलीकडे ते शब्दात मांडायचं म्हणजे आणखी कलाच आहे. जे शब्दाय विण संवादिजे इंद्रिया निणिता भोगिजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयाशी. शब्द उमटण्याच्या आधीच त्या परतत्वाशी एकरूप झालेला असतो, त्याचं काय शब्दात वर्णन करणं. अच्छा, चूप राहिलं तर आधीच लोकांना शंका असते की ज्या अर्थाला येत नाही त्या अर्थी चूप आहे असं होईल. म्हणून नुसतं मौनाची भाषा समजत नाही, म्हणजे ते मौनाच्याही पलीकडे असल्यामुळं बोलत आहे हे एक आश्चर्य आहे त्याच्यावर. म्हणजे शब्द वापरावे लागतात शास्त्राचे. तुम्हाला ही शंका येईल की स्वामी नुसतं शब्दून काय करायचं. आणि आमच्या गुरुदेवाने सांगितलं त्यांचंच उदाहरण. जेव्हा हा विषय चालला होता, हे शब्दाच्या पलीकडे आहे आणि शब्दात सांगायचं म्हणजे आश्चर्यच आहे वगैरे वगैरे. तर त्यानेच विचारलं आपल्या गुरुला की महाराज डायरेक्टली हे तुम्ही म्हणता शब्दाच्या पलीकडे आहे आणि तुम्ही ते शब्दच वापरता. नुसतं शब्दाच्या बोलांनी शांती नाही म्हणी, शब्दांनी काय होणार आहे. पण शब्द आपल्याला जागे करू शकतात. त्या महाराजांनी उत्तर नाही दिले म्हणतात. 4-5 दिवस चुपचाप राहिले. हिवाळ्याचे दिवस होते हिमालयात उत्तर काशीला. बोले बेटा जरा जल लिहावा, पाणी घेऊन म्हणाले. लोटा घेऊन गेले तिकडे घासून व्यवस्थित. छोट्या छोट्या उदाहरणात किती महत्वाचा मेसेज आहे लक्षात ठेव, खूपच महत्व. गेल्यानंतर गंगेचं पाणी आपलं भांड्यात घेऊन आले. आणि महाराज कधी रागावत नव्हते, पण असं रागावलं म्हणजे त्यात ते रागाव दाखवतात मुद्दा. बुद्ध एक आलाय. एखाद्या शिकलेल्या माणसाला बुद्ध विद्ध म्हटलं म्हणजे आत्ताच कॉलेजमधून आलेला जसं काही एकदम. पाणी पाणी आहे. मला वाटलं पण की एवढं नॉर्मल असते काय बुद्धी. पाणी स्वामीजी पाणी येतो काय आहे. कारण आपल्या गुरुचा आवाज आपलाही आवाज वाढत असतो त्याच्यावर, तिथे काय विसरून जातो. शेवट लोटीवर बोट ठेवलं त्यांनी असं. इसको पाणी कहते क्या. आत्ता त्याला उत्तर द्यायचं होतं. त्याने पाहिलं की काय. अच्छा जाऊ दे, इसको क्या कहते. लोटा. क्या लाने को बताया था. बोले पानी.
क्या लाया? पाणी. अरे परत मोठं नाही, हे पाणी आहे का? पकडलं तिथे. क्यों लाया लोटा तुमने? आता परत विचार, उलट सुलट घ्यायचं काही वकिलासारखं. स्वामी लोटे के बगैर पाणी काय झाला? आता समजलं. तसे शब्द लोट्यासारखे असतात. किती महत्वाचं, खूप चांगला संदेश आहे बरं. आपल्याला काय नुसतं शास्त्र वाचायचं, पण त्याच्यातून खूप दृष्टी आपली क्लिअर होते, समजते की काय आपण कुठे आणि काय केलं पाहिजे. पण पहिल्यांदा ऐकायला मिळणं हेच नवल आहे. त्यानंतर कोणी न सांगण्याबद्दल सांगणं हेही नवलच आहे. आणि नवलाचं नवल कोणतं आहे? ऐकून देखील कुछ पल्ले नाही पडता. अश्च कुशल हा वक्ता लब्धा आश्चर्य. आणि हे मिळणं म्हणजे आश्चर्य समजावं. आणि कुशालो शिष्टाज्ञात, निपुण आचार्यांनी शिकवल्यानंतर गुरुची खूण कोणती आहे? 2 गुण असले पाहिजे त्याच्यात. एक श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. गुरुजनापासून शास्त्र ऐकलेलं आहे आणि ब्रह्मविद्येचं त्याला उपदेश प्राप्त होऊन ज्ञान आहे. अशा गुरुजनापासून ऐकायला मिळणं आणि ऐकल्यानंतर शिकवल्यानंतर जे आत्मतत्व जाणतो तोही आश्चर्यकारक आहे. गीते जरा एक स्टेप पुढे घेतली. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैवचान्य. आणि आश्चर्यवत चैनमन्य शृणोती श्रुत्वापेन वेदन चैव कचित. ऐकून देखील आपल्या लक्षात येत नाही. क्लास पुरतं वाटतं, नंतर काय. याचं कारण काय? हे बुद्धीच्या पलीकडचा परिसर असल्यामुळं आपण कसा बुद्धीने, पण ट्युशनचा विषय नव्हे, हा इंट्युशनचा विषय, अंतर्दृष्टीचा. आणि म्हणून किंवा पूर्वग्रह आहे, पापग्रह असेल, अभिमान असेल, साधना केली नसेल तर त्याला ऐकून देखील ग्रहण होत नाही. कधी ग्रहण झालं तर तो इंटेलेक्च्युअल इगो, अहंकार आपला राहू शकतो, तो त्याच्याही पलीकडे आहे. म्हणून खऱ्या अर्थाने असं मिळतच नाही असं ऐकायला. मिळालं तर समजायचं ईश्वराचा आपल्यावर अनुग्रह आहे, कृपा आहे. त्याच्यानंतर सांगणारे याच्याबाबत आश्चर्य होत आहे. आणि त्यापेक्षा ग्रहणशीलता करून प्राप्त करून त्याला म्हणता येत नाही की मी मिळवलं म्हणून आत्मज्ञान. आणि असा आत्मज्ञ पुरुष देखील आश्चर्यकारक आहे. आश्चर्य शब्द केव्हा वापरतात? एखादा आपल्याला अनुभव येतो पण त्याच्याबाबत आपण कारण मीमांसा करू शकत नाही, म्हणतो वंडरफुल, आश्चर्यकारक. आणि हे आत्मज्ञान असंच होत असतं. आत्मा वा अरे दृष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य. आत्मस्वरूपाचं दर्शन घेण्याचा मार्ग कोणता आहे? पहिल्यांदा श्रवण करून ऐकून घ्या की काय आपण आत्मा काय, आणि आता क्लिअर होईल तुमची आयडिया. नंतर मंतव्य, मनन करा, त्याच्यावर विचार करा. निदिध्यासितव्य, त्याचं मेडिटेशन ध्यान करा, आणि तेव्हा त्याचं साक्षात्कार होतो. तुकाराम महाराजांच्या 12 अभंगात हे सांगितलंय, श्रवण मनन निदिध्यासन आणि साक्षात्कार. असं मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. पुढे चला, आता थोडंसं 2 दिवसात घ्यायचं म्हणजे घड्याळ बघू नका, 5-10 मिनिटं. चला पुढे. न नरेणावरेण प्रोक्तः एष सुविज्ञेयो बहुधा चिन्त्यमानः अनन्य प्रोक्ते गतिरत्र नास्ति अणियान्यतर्क्यम अनुप्रमाणात. असं ऐकल्यानंतर मागचा श्लोक असं वाटतं की बाबा आश्चर्य होत आहे, समजत नसेल तर कशाला टाइम वेस्ट करायचा, बेकार आहे. त्या गुरुला समजत असतं की असं बोलल्यानंतर विद्यार्थ्याच्या मनात आता कोणत्या विचाराची तरंग येईल, हे सगळं आश्चर्यच आहे. आणि समजा ऐकून देखील आपल्याला जर पल्ले पडत नसेल तर काय खूप टाईम बर्बाद करणं. असं आधीच तर तो येण्याच्या मार्गात नसतो, इतका करून तो डोक्यावर जातो असं म्हणलं तर पर्यंत. पण नाही म्हणाले, असं हे केवळ स्वप्नासारखं नाही, हे खरोखर अनुभवाला प्रचितीला येण्यासारखं आहे. आणि ते अनुभव सांगत आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी सुरुवातीला ती दृष्टी प्राप्त होण्याच्या आधी याच भूमिकेत असतो.
तर म्हणाले हे खरोखर नुसतं प्राकृत बुद्धीचा माणूस जर सांगत असेल तर एकदम लक्षात येत नाही. दोन्ही गोष्टी पाहिजे गुरुच्या ह्याच्यात. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुमेवा विगच्छेत. त्याने श्रवणी केलं आहे आणि गुरुपासून उपदेश आहे ब्रह्मविद्येचा. ते नसताना जो वागतो तो अवरेण नरेण प्रोक्ता. म्हणजे प्राकृत बुद्धीच्या माणसाकडून ऐकलं नुसतं. एखादे पंडित असतात, एक शब्द घेतात, 25-25 दिवस सांगतात, पण त्याला काही अनुभूती राहत नाही. सो अवरेण नरेण प्रोक्ता एषः न सुविज्ञेय. हे आत्मतत्वाचं निरूपण हृदयात देखील जात नाही. अनुभवाची तू गोष्ट सोडा. त्याला स्वतःलाच नसतो. पण याच्या उलट आता पॉझिटिव्ह शब्दात यस्मात बहुधा चिंत्यमान. त्याचं बरेच वेळा चिंतन करावं लागतं, निर्णया प्रकारे चिंतन. पण अनन्य प्रोक्ते गतिरत्र असते. अनन्य म्हणजे तो परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन तो सांगतो, किंवा ज्याच्यात अन्यता नाही ध्येयाबाबत. त्याचा हृदयात ज्याची दृष्टी स्वच्छ आहे, एकरूपते आहे, त्याने सांगून आपण देखील अनन्य भावाने ऐकलं. इथे अनन्य म्हणजे शिष्य देखील त्या अनन्य भावाला जाऊ शकतो. अत्र गती नसती. असा एकनिष्ठ झालेला पुरुष यात निरूपण ऐकत असताना त्याला संदेह राहते. कोणता? अस्तिवा न अस्ति राहत नाही. नचिकेता देखील तो पण संदेह होता. शेवट तुम्ही भाग पायाचा तो देखील संदेह रहित होऊन जातो. अर्जुनाची गीतेमध्ये भूमिका सुरुवातीला मोहापासून सुरुवात झाली. शेवट 18 अध्याय झाल्यानंतर म्हणतो की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धी. आपल्याला किती अध्याय ऐकावं लागतील वारंवार जोपर्यंत आत्मल होत नाही. कारण याचं कारण सांगत आहे. हे पहा, श्रुतीचा महत्वाचा भाग आहे की कुठलंही विधान केल्यानंतर त्याचं कारण सांगत आहे की का असं. अनुप्रमाणात अणियान अतर्क्यम ही असती. हे आत्मतत्व सूक्ष्म असल्यामुळं हे काय द्रव्यासारखं नव्हे, त्याला गुणधर्म आहे, आकार आहे, प्रकार आहे असं नव्हे. आणि सूक्ष्म म्हणजे व्यापक आहे. आपल्या बुद्धीचं सर्वधी साक्षीभूतम भावातीतम असं असल्यामुळे ते केवळ युक्तिवादाने संपादन करता येत नाही. अतर्क्यम तर्काच्या ते पलीकडे. ते बुद्धीला प्रकाशित करतं, पण बुद्धी त्याला प्रकाशित करू शकत नाही. तर समाजामागे कोणी माणूस जर उभा असेल, मला डोळे छान आहे, तुम्हाला स्वामीजी त्याला बघा किती मोठे डोळे करून पुढे पाहिलं तर मागच्या माणसाचं दर्शन होईल का? हे चैतन्य आहे कुठे? बुद्धीच्या मागेच प्रकाशक म्हणून, ज्याच्यामुळे आपली बुद्धी कॉन्शियस होते जाणीवपूर्वक. आणि म्हणून ही जाणीव निणीवेच्या पलीकडे असलेलं, हे वृत्तीच्या पलीकडे असलेलं, म्हणून अतर्क्यम अनुप्रमाणात. कारण काय? आता 2-3 गोष्टी पक्क्या सांगितल्या की हे सगळं बरंच ब्रह्मज्ञान आहे. की नुसतं आपलं प्राकृत माणसाने सांगितलं तर असं पटत देखील नाही, कसं काय असेल. पण ज्याच्यावर गुरुजनांचे संस्कार झाले आहे आणि त्याचं कमिटमेंट त्याच्याशी असेल, असा तो स्वतः त्या देहाशी अनन्य असेल, त्यांनी सांगितले असताना हृदयाचा धाव घेतो. पण त्या गुरुचं वचन आहे, मन बोध हवितो सुख शोध हवितो, ध्वनी मंजुळ गुरुदेवाचा घे ठाव अखिल हृदयाचा. त्याच्या हृदयात ही आत्म गती म्हणजे याच्यावरून पलीकडे आणखी प्राप्ती राहत नाही. शंका, गती म्हणजे शंका, की असं झाल्यानंतर मग शंका राहत नाही. सांगा बरं, दोराची भीती कुठपर्यंत वाटते? जोपर्यंत दोराच्या ठिकाणी साप दिसतो, साप दिसतो, साप दिसतो. ज्याला ऑलरेडी दोराचं ज्ञान आहे की ते साप नाही रे बाबा, दोरीच्या सापा भेवूनी भवा, भीती नाही जीवाशिवा, तो सांगतो की नको, पण आपल्याला एकदम पटत नाही. समजा त्यांनी टॉर्च लावून दाखवला आणि आता दोरीचं दर्शन दिलं. आता एकदा तुम्ही दोरी पाहिल्यानंतर तुमच्या मनात शंका राहील का की रज्जुर्वा सर्पोवा? कधी आता अर्थ ती म्हणजे डाऊट, शंका नाही राहत. पहिल्या दिवशी सांगितलं ज्ञान कसं असलं पाहिजे? संशय रहितम, परत शंका नको, अबाधितम, त्याचा बाध होत नाही, आणि अनधिगतम म्हणजे बुद्धीच्या पलीकडचं आहे, तरी पण बुद्धीत उतरायचं काम करतात. त्यासाठी आपण त्याच्या पलीकडे जायचं.
गुरुदेव उदाहरण देते ते कोलाटे ते खेळासारखं आहे. कोलाट्याच्या तर तो खांबावर चढत असतो माणूस, वरच्या टोकापर्यंत तो पोहोचला पाहिजे, पण पलीकडे जायचं असेल तर खांब इकडे आणि आपण तिकडे. देवळात चपला जोडी कुठपर्यंत घेऊन जाता तुम्ही सांगा? गाभारेपर्यंत. आत तसे मन आणि बुद्धीच्या चपला देखील सोडून आत गेलं पाहिजे. ती गेल्यानंतर मग तिथे गतिरत्र असती, तिथे शंका त्याला राहत नाही, कारण काय तर्काचा विषय. आता पुढचे एक श्लोक आणि मग उद्या बाकी. नैषा तर्केण मतिरापनेया प्रोक्तान्येनैव सुज्ञानाय पृष्ठ याम तो आप सत्य धुतिर्बतासी त्वागृग्नो भूयात नचिकेत पृष्ठा. सगळं ऑब्झर्वेशन करून यमराज गुरुरूपाने त्याच्यावर अभिप्राय देत आहे की हे सगळं लक्षात ठेवून एक लक्षात आलं असेल की हे न एशामती तर्केनं न आपनीया, की केवळ हा युक्तिवादाचा विषय नव्हे. हे बघा, आत्मतत्व हे कार्यकारणाच्या पलीकडे आहे. बुद्धी आपली कोणी जाऊ शकते? इफेक्ट आणि कॉज, कार्य आणि कारण. जे कार्य ना कारण, जे कार्य नव्हे कारण नव्हे. दया एक ना दुजे पण, एकही म्हणतात नाही, दोन नव्हे, अशी वस्तू आहे ती. आपण याने जाणं आपण ती जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. आणि म्हणून हा बुद्धीचा विषय नसल्यामुळे तुम्ही बुद्धीने प्रयत्न करून समजून देखील इंटेलेक्च्युअल होतो, पण ॲक्च्युअल जे आहे ते काही तर्काचा विषय नाही. म्हणून हे ज्ञान केवळ युक्तिवादाने मिळवायचं नाही, युक्तीने समजून घ्यायचं. याच्याद्वाराच परोक्ष ज्ञान झालं, हे देखील पुण्याची गोष्ट आहे. मग नंतर तुम्ही त्याची साधना करा श्रवण म्हणून. अन्यने एव प्रोक्ता सुज्ञान आहे, परंतु ज्या तत्वाशी अनन्य आहे, एकरूप आहे, त्याने शिकवलं असताना निदान आपल्याला त्याच्याबाबत चुणूक तरी लागते की अशी वस्तू आहे. पृष्ठ सुज्ञान आहे. पृष्ठ पृष्ठ म्हणजे परम प्रिय असलेल्या नचिकेता हे नचिकेता याम मतीम त्वम आपहा, अशी ती बुद्धी तुला प्राप्त आहे. म्हणजे त्याच्यावर अजून शेवटचं हे व्हायचं आहे, तू ह्या उपदेशासाठी योग्य आहेस. या मतीम त्वम वरत प्रदानीनं, तुला वरत प्राप्त करून आपहा, ती तुला मागून घेतलंस की मला दुसरं काही नको, केवळ ब्रह्मविद्या आत्मविद्या काही सांग. तू मिळवली आहेस, त्यामुळं सत्यधृती बताहसी, तू सत्यतत्वाच्या बाबतचा खरा साधक आहे, खरा जिज्ञासू आहे. आणि म्हणून त्वादृक पृष्ठा भ्रूयात, तुझ्यासारखा प्रश्न करणारा, विचार करणारा जिज्ञासू साधक गुरुजनांना आम्हाला असावा असं सांगत आहे. आता स्वतःबाबत तुलना करून सांगत आहे, त्याला आपण उद्याची घेऊ. हे बघा, प्रत्येक जण जे गुरुजन असतात ना, ते देखील अशा तऱ्हेच्या साधनेतून गेलेले असतात. सायन्समध्ये नाही का, आपण कोणाकडून तरी ऐकतो आणि मग दुसऱ्याला सांगत होतो, आपण प्रयोग करतो. फक्त त्या सायन्समध्ये याच्यात पुढे फरक आहे. तिथे बाह्य वस्तूला आपण दाखवू शकतो, पण हे असं दाखवण्याचा विषय नव्हे ना. आपण आहे, वीज आहे की नाही कशावरून समजतो तुम्हाला? बल्बमध्ये लाईट लावल्यानंतर. आता कुठे जर म्हणतो तर कसं करावं लागेल? तुम्हाला नेती करत न्यावं लागेल. बल्ब नव्हे, फिलामेंट नव्हे, वायर नव्हे, त्याचं तर मीटर नव्हे. आत्ता जे केवळ दिसत नाही म्हणून आहे नाही असं म्हणणंही बरोबर नाही आहे. आता त्यासाठी आवश्यकता आहे, विद्यार्थ्याची देखील तयारी पाहिजे, मनोभूमिका. तू म्हणे मला समजणारच नाही, हे डोक्यावरून जातो तर कधी जाणार नाही. पहिल्यांदा जाऊ दे डोक्यात, ओवाबिया होण्यापेक्षा. आणि मग केलं तर मग बरोबर लक्षात येते की आपण कुठे आहोत आणि काय केलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा हा आत्मा अनात्माचा विचार श्रवणापासून सुरू होतो. आणि तू योग्य प्रश्न विचारला, पाठ थोपटते त्याची.
आणि विद्यार्थ्याला कदाचित मी बरोबर तर नाही विचारलं, माझं बरोबर आहे की नाही, सत्य धुती बतासी, तुला पाहिजे तसं धैर्य घेऊन तू आणि बुद्धी घेऊन आलायस, आता स्वतःचा अनुभव सांगत आहे यमराज. आणि आपल्या अनुभवाच्या गोष्टी सांगितल्या तर जास्त पडतात, की मी सुद्धा काय केलं म्हणतात, असंच या नाटकामध्ये वापरलो, खऱ्या गोष्टीला वंचित झालं, नंतर मार्गावर लागलो ते सांगणार, ते आपण उद्याच्या याच्यात बघू. आणि मग तो खरंच आहे, अजून मुद्द्याला अजून हात लागलेला नाही, तो लावणार आहे. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.